नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की नवरा हा बायकोची रिस्पेक्ट करतो, आदर करतो. तर नवऱ्याचं पण कर्तव्य आहे की आपल्या बायकोची काळजी करणं, बायकोला सांभाळणं, घरामध्ये घर खर्च देणं. ह्या दोन चिमुकल्या आहेत त्यांचं पालनपोषण करणं, त्यांच्या स्कूलचा खर्च करणं, घराची जिम्मेदारी, बायकोची जिम्मेदारी, बायकोला काय हवंय नकोय, ह्या मुलींना काय हवंय नकोय. जर नवऱ्याला त्यांची काही पडलेलीच नाहीये, 100 रुपये सुद्धा घरात देऊ वाटत नसेल तर तो नवरा काय कामाचा. आज माझी मुलगी 14 वर्षाची आहे आणि माझी ही बारकं पिल्लू 10 वर्षाचं आहे. माझं खूप कमी वयामध्ये लग्न झालेलं आहे. मी 13 वर्षाची असताना माझं मॅरिड झालेलं आहे, ते पण माझ्या आईने जबरदस्ती केल्यामुळे. नाहीतर मी आत्तापर्यंत तर मेली पण असती. मी माझा स्वतःचा जीव घेण्याच्या पूर्वी हा विचार केला आहे की ही माझी मोठी चिमुकली आणि ही माझी बारकी चिमुकली, ह्यांचा विचार करायचा आहे. आणि आज मी तुम्हाला सांगते की मी आज खूप सक्सेस आहे फक्त माझ्या स्वतःच्या जिद्दीवर. तुम्ही बघू शकता की मी माझ्या 2 मुलींसोबत किती हॅप्पी आहे. मला कुणाचीही गरज नाही. मला आत्ता खूप ऑफर येत आहे की मॅडम आम्ही तुझ्या दोन्ही मुलींना सांभाळतोय, प्लीज तुम्ही आमच्या होणार का. तर सॉरी, मी कुणाची होऊ शकत नाही. माझं हे 2, हे सोनं हे चांदी, बघायला गेलं तर दोन्ही पण माझं सोनंच आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मोह नाही आहे. तर माझं सगळ्यात मोठी प्रॉपर्टी माझ्या दोन्ही मुली आहे आणि मी स्वतः खंबीर आहे. मला कुणाचीही गरज नाही. आणि हां, राहिलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला वडील नाही आहे आणि मला आई पण नाही आहे. मी एक अनाथ मुलगी आहे आणि त्या गोष्टीचा माझ्या नवऱ्याने माझा गैरवापर केला. घरामध्ये घरफोडी करणं, दरवेळेस पैसे चोरणं, बायकोला कामावर पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याने केल्या. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं की आज ही माझी मोठी चिमुकली, जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा ही माझ्या पोटात असताना तेव्हा मी ना सैराट मूवी बघायला गेलो होतो आर्ची परशाचा. तर तेव्हा माझ्या नवऱ्याने मला काय बोलला होता माहिती आहे का, की पिल्लू एका पर्सनचं तिकीट 5,000 रुपये, तर तू मला 10,000 रुपये दे. मी तिकीट काढून आलो. तर मी भोळी होते खूप, माझ्या पॉकेटमध्ये होते तेवढे मी पैसे दिले नवऱ्याला. नवरा बोलला की 10,000 रुपये पण संपले, 2 तिकीट काढले आपण. माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हते ना, कारण परिस्थिती नव्हती मोबाईल घेण्याची, पण सैराट मूवी बघायचा होता. आणि आज डेली आम्ही मायले की मम्मा डेली मम्मा डेली मूवी बघतो का नाही. हां, आता आम्ही डेली मूवी बघतो पण आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आज मला कळून चुकले की नवरा काय असतो म्हणून. आणि नवऱ्याला जिम्मेदारी माहिती नसती. फक्त जसं आता रेप प्रकरण चालू आहे ना बाहेर, बाईवर अत्याचार करणे, तसं माझा नवरा आत्तापर्यंत माझ्यावर करत आला. ते मला कधी कळलंच नाही. मला असं कधी जाणवलंच नाही की माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो म्हणून. तो फक्त गैरवापर करत होता. आणि प्लस माझ्या नवऱ्याने माझाच नाही, त्याच्या आईवडिलांचा पण गैरवापर केला. आणि तुम्ही म्हणता की माझा नवरा लय भोळा दिसतो, लय भाबडा दिसतो, तूच हरामखोर आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की मला सोडून तुम्ही सगळेजण त्याच्यासोबत लग्न करा आणि त्याच्यासोबत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल तो कसा आहे, कसे लाकडं टाकतो. आणि हां, सॉरी, तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं कारण असं आहे की माझा नवरा वारला आहे, पण त्याच्या काही गोष्टी मग तुम्हाला सगळ्यांना सांगायचं महत्त्व वाटलं म्हणून सांगते आहे. तर मी स्वतः खंबीर आहे. मी एक नाही 2 मुलींची आई आहे. हे माझं मोठं बाळ आणि हे माझं छोटं बाळ. मम्मा, जर कुणी आपल्यासोबत चुकीचं वागलं तर काय करायचं, त्याची नरडी फोडायची. काय करायचं, हां, अरे काय करायचं, माझ्या पिल्लांना अजून नाही कळत आहे पण इट्स ओके. माझ्या पिल्लांना एवढं तर कळत आहे की चुकीच्या माणसांनी जर आपल्यासोबत चुकीच्या काही गोष्टी केल्या तर त्यांना कसं पायथ्याशी आणायचं, एवढं तर कळतं पिल्लांना. पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. माझी पिल्लं एन्जॉय करताय माझ्यासोबत. मम्मा आहे ना स्ट्रॉंग, माझी पिल्लं पण स्ट्रॉंगच असणार. मम्मा इकडे, माझी पिल्लं पण स्ट्रॉंग असणार. शेवटी मम्माची पिल्लं आहेत ना. जसे मम्माने आत्तापर्यंत दिवस काढले खूप त्रासामध्ये, सोशल मीडियावर कधी तिचा त्रास टाकला नाही आणि फक्त सोशल मीडियावर एवढंच टाकत गेली की ती किती एन्जॉय करते. हेच टाकलं आत्तापर्यंत, हेच अपलोड केलं आणि हेच दाखवलं सगळ्यांना की नवरा किती भोळा आहे आणि बायको किती चतुर आहे. म्हणून लोकांना एवढंच वाटतं, दिखावा असतो तो, नाही का. लोकांना असं वाटतंय
की बाई हिचा नवरा किती साधे कपडे घालतो, किती साधा राहतो, बिचारी नवऱ्याला काही करते का नाही, किती साधा आहे. साध्या लोकांच्या मागे किती हरामपणा असतो ना, हे तुम्हाला नाही कळणार. आणि हरामखोर लोक, जे भोळी भाबडी लोक असतात ना, किती हरामखोर असतात हे तुम्हाला नाही कळणार. आणि ते फक्त आहे ना संसार करणाऱ्या बाईलाच कळतं. म्हणून आज मी ह्या 2 लेकरांची जिम्मेदारी स्वतः एकटी सांभाळते, स्वतः एकटी. ह्याला म्हणतात स्ट्रॉंग योद्धा मम्मा. जगातली सर्वात बेस्ट म्हणजे आई असते, है ना. तर तुम्ही करावं किती पण घाण कमेंट, मला फरक नाही पडत. ज्या दिवशी मला तोंडावर बोलणार ना, त्या दिवशी तुमची जीभ कापणार मी सगळ्यांची.